नागपूरच्या रामनगर राम मंदिरात 18 जुलैला उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। याच मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असून त्यांचं निवासस्थानही जवळ आहे। राम मंदिर दानचोरी निषेध आंदोलनासाठी ठाकरेंनी हे ठिकाण निवडल्याची माहिती मिळते। रामरक्षा पठणाला परवानगीची गरज नसली तरी निषेध आंदोलनाला मंदिर प्रशासन परवानगी देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीसांनी पाठिंबा द्यावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरच्या संदर्भातल्या निषेध आंदोलनाचा पुढचा टप्पा आता नागपूर हा असणार आहे आणि या निमित्तानं नवा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कळत आहे की कोणी इथे रामरक्षा म्हणतंय, हे राम मंदिर आहे, इथे येऊन राम रक्षा म्हणणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे। फक्त त्यांनी आपले पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर काढून यावं। आम्हीही त्यांच्या सोबत बसून इथे रामरक्षा म्हणू शकतो। याच्या आधी आम्ही एक सांगितलंय की हे मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये आणि राजकीय आखाडा याचा आम्हाला होऊ द्यायचा नाहीये। आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही। त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते राम भक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत। ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल आणि आम्ही जे करतोय त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे। तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही। काँग्रेसनी ज्या प्रभू रामचंद्राला विरोध केला त्या काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देखील गेला नव्हतात आणि उद्धवजी पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही। तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या, तुम्ही अजान पठण स्पर्धा घ्या, कारण तुम्हाला आता नमाज आणि अजान प्रिय आहे, तुम्हाला रामरक्षा प्रिय नाही। पुस्तकात बघून देखील ज्यांना रामरक्षा म्हणता येत नाही त्यांनी प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊ नये।